नैतिकता ही काय फक्त खुंटीला टांगून ठेवायची गोष्ट नाही आहे. मित्रो, माझं नाव तुकाराम आई वडिलांनी ठेवलं. त्यावेळेस तुकाराम नाव येतं, आपल्यासमोर काय येतं? इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांनी आपले कर्ज खत ज्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवले, हा चेहरा आपल्यासमोर येतो. संत तुकाराम, की ज्यांनी कर्ज दिले होते, ते व्यवसाय होता त्यांचा. अनेक वर्ष कर्ज केले, कर्ज दिले, कर्ज वसूल केले. चुकीचं होतं का? नाही. अगदी त्यांच्या काळात कर्ज दिले जायले, कर्ज दिल्यामुळं ते वसूल करणं, त्याचा धंदा करणं, पोटपाणी नेणं, आणि हा धंदा चालू राहिला. त्यांच्या वडिलांनी केला, त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी केला, असे ते स्वतःही केले. पण अशी एक वेळ आली की त्यांना हा प्रश्न पडला. त्यांनी विराम घेतला. हे कर्ज वसूल करतोय, हे योग्य करतोय की अयोग्य करतोय, हा प्रश्नावरती विराम घेतला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार कर्ज दिल्यानंतर कर्ज वसूल करणं, किंवा आजच्या डेटला सुद्धा बँका कर्ज दिल्यानंतर कर्ज वसूल करण्यानंतर, किंवा आपण दिलेला पैसा वसूल करण्यामध्ये नॉर्मल प्रश्नाचं उत्तर काय? योग्य. चुकीचं काही नाही. स्टँडर्ड प्रोटोकॉल आपण जे म्हणतो, SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तीच आहे. त्याच्यात चुकीचं काय? एक्झॅक्टली याच प्रश्नावरती, याच विचारावरती त्यांनी काय केलं? तर स्वतःला पॉज दिला, विराम घेतला, आणि उत्तर त्यांना आलं, आपण जे करतोय कदाचित लिगली बरोबर असेल, नैतिक दृष्ट्या ते अयोग्य आहे. कारण त्यांनी काय बघितलं, तर कागदावरच्या कर्ज खतापेक्षा त्याच्या पाठीमागची जी माणसं आहेत, मनुष्य आहेत, त्यांचं जीवन जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी उचलले ते कर्ज खत आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले, जेणेकरून त्यांना कधीही त्रास होणार नाही, त्यांना जे योग्य जीवन जगता येईल त्यासाठी मी मदत करू शकू. याला म्हणतात विचारांना पॉज देणं, याला म्हणतात थांबणं, विचार करणं आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं. तो फक्त स्टँडर्ड आहे म्हणून नाहीये, तर राईट म्हणून, योग्य की अयोग्य, फक्त लिगल नव्हे, या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं हेच होतं, जे का रंजले गांजले त्याची मनुष्य, त्याची देवतेची जाणावा. हे ज्यावेळेस त्यांनी म्हटलं, म्हणजे आणि नुसतं फक्त म्हटलं नाही. आज आपण घराघरात काही आरती करत असू, काही पोथीपुराण करत असू, मंत्र म्हणत असू, आणखी जे काही करत असू, आचरणात आणतो का? हा महत्वाचा आहे. त्यांनी फक्त ते बोलले नाही, त्यांनी ते केलं, म्हणून ते संत झाले, म्हणून त्यांचे विचार कुठपर्यंत आले. परंतु त्यांची फक्त आपण जयंती साजरी करायची, पुण्यतिथी साजरी करायची, त्याचे अभंग म्हणायचे, फक्त म्हणायचे, करायचं काही नाही, चालायचं काही नाही, याला नैतिकता म्हणत नाहीत. याला नैतिकता म्हणत नाहीत. ह्या आपल्या विचाराशी प्रातारणा झालेली असते. आणि म्हणून त्याच्यावरती न राहता त्यांनी हा विचार मांडला, आणि सर्वांना जे का रंजले गांजले त्याशी मनीषी आपुले तोची देव जाणावा, त्याच्यामध्ये देव बघितला, त्या दृष्टिकोनातून ते वागले, फक्त बोलले नाही. त्या तुकाराम महाराजांच्या नावावरती माझ्या आई वडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं. मला दररोज हा प्रश्न पडतो, आज ह्या नावाला मी न्याय देत आहे का? अनेक वर्षे, एव्हरी डे, फक्त शासकीय सेवेत आल्यापासून नव्हे, त्यापासून तर जास्त झालं, कारण जबाबदारी, भूमिका बदलली. ती फक्त वैयक्तिक न राहता ती एक सार्वजनिक झाली. आणि म्हणून मला हे प्रश्न पडत गेले, वाढत गेले. त्याच्यावरती मी विराम देत गेलो. विराम देऊन मला जे करणं शक्य आहे ते करत राहिलो, करत आहे. परंतु मला हा नेहमी प्रश्न पडतो की मी या तुकाराम या नावाला न्याय देत आहे का? न्याय देऊ शकतो का? माझा आपल्याला एवढाच प्रश्न आहे. आपण, तुम्ही, मी, सर्व आपले नातेवाईक, मित्र, माणुसकीला न्याय देत आहात का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आणि जर आपण माणुसकीला न्याय देत नसू तर आपण माणूस म्हणून अयोग्य आहोत. माणूस म्हणून आपण जिवंत नाही आहेत. आणि म्हणून आपल्याला
ह्या विचारांना, या कृतींना विराम देण्याची गरज आहे, सिंहावलोकन करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे.